तर हॅलो एव्हरीवन, दिस डे 2 ऑफ आपला कोकण ट्रिप आणि आपण आता आहोत घरी. टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार. आपण घरी आहोत आता आपण नाश्ता करणार आहोत आणि आपण निघणार आहोत पावसला. सध्या तरी प्लॅन आहे गणपती मंदिर बोलतोय, अरे यार, पावसला सूर्य मंदिरला जायचं आणि त्यानंतर कशेडीला सेल्फी पॉईंटच्या इथे वगैरे थोडं फिरण्याचा वगैरे प्लॅन आहे. आज आपल्याला आपले 2 अजून मित्र जॉईन करतायत जे रत्नागिरीचेच आहेत. आणि चला सध्या चालू करू आपला डे 2. लेट्स गो. नमस्कार मंडळी, आम्ही सकाळ उठून या प्रकारे आम्ही आलेलो आहोत पावसच्या स्वामी स्वरूपानंद मंदिरच्या इथे, समाधी मंदिर पावस या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता मम चला पुढे चला, आज चला. आता गाईज आपलं तिकडे दर्शन झालं. ॲज युजल तिकडेही शूट करायला अलाउड नाही. आता आजकाल असंच केलं की सगळ्या मंदिरामध्ये शूट करायला अलाउड नाही करत आहेत, ना फोटोज ना व्हिडिओज काहीच. सो आपण फक्त बाहेरचं शूट करतोय. आणि आपण आता चाललोय खाली विश्वेश्वराच्या मंदिरात. इथूनच जर तुम्ही स्वामी स्वरूपानंद मंदिराच्या इथे आलात, इथून खाली एक वाट आहे, तिकडे तुम्ही विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊ शकता. चला आता पुढे. गेट लावलास का? बिना अरे ए किती पाणीच नाही. तर गाईज आपण आता जिकडे गेलो होतो विश्वेश्वर मंदिर, ते ॲक्च्युली थोडंसं इथून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या मंदिरापासून. तर आय गेस हे जास्त कोणाला नाही माहिती आहे. आणि तिकडे खूप छोटंसं मंदिर आहे आणि एकदम काय बोलतात त्याला, एकदम पीसफुल आहे ती जागा. सो आय रेकमेंड की इफ कोणी इकडे येतं आहे, कोणी या साईडला येतं आहे, तर नक्की एकदा श्री साई स्वरूपानंद स्वामी मंदिराच्या सोबत विश्वेश्वर मंदिराला पण एकदा भेट द्यावी. आणि एकदम खरंच एकदम फुल पीसफुल जागा आहे ती, कारण तिकडे कोणीच नसतं जास्ती. आता मी जसं आता स्वामी स्वरूपानंद मंदिराच्या पण इथे गेलेलो, तिकडे लोक होती जास्त, पण इथे कोणच नव्हतं. इथे फक्त आम्ही 5 जण होतो. तर नक्की इकडे व्हिजिट द्या. आणि आपण आता सध्या चाललो आपल्या नेक्स्ट स्पॉटकडे. लेट्स गो. कट करायला लागेल बेटा, कट काय. तर आता आपण आलो. हा चल 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 भलतच काहीतरी चालू आहे. तर गाईज आता आपण आलेलो आहोत पूर्णगड फोर्टला. घरला बघते. तर गाईज आमचे प्लॅन असे अधूनमधून चेंज होत राहतात. इट्स ओके, कारण आमचा प्लॅन कधी फिक्स नसतो. आम्हाला जे रस्त्यात भेटते तिकडे आम्ही फिरतोय.
भवंडर आ रहा है, भवंडर. तर गाईज आता गडावर पाऊस आला आणि आम्ही सगळं पळतोय, कारण कोणी छत्री वगैरे काय नाही घेतली, सगळं घरी ठेवलंय. व्हेरी नाईस. छत्री आणली आहे, ठीक आहे. पाऊस असेल म्हणून छत्री आणली आम्ही छत्री आणली, आम्ही रेनकोटही आणलाय, खूप सगळं आणलंय, पण ते आता घरी ठेवलंय, काय माहिती नाही. पण आता पाऊस पडतोय आणि आमच्याकडे काहीच नाही. दिसणार तर नाही तसं, पण ठीक आहे. चलो बाय बाय. बाय नाही, वेट ऑन द नेक्स्ट स्पॉट. असं जायचं आता सूर्यमंदिरला, सो लेट्स गो. तर गाईस, फायनली आपण आपलं फिक्स प्लॅन केलेल्या जागेवरती आलोय, सूर्यमंदिर. ए संजित, मागे घंटा वाज. 1 2 3 गो. पडायचं अरे अरे भैया लाइन में था, आप किधर घुस भैया? थांबा जरा. अरे वेदांत बंद कर, मी घेणार नाही पण. तर गाईस, जसा सीन आपल्यासोबत पूर्णगड फोर्टला झाला तसाच आता सूर्यमंदिरलाही झाला. आम्ही तिकडे पोहोचलो तो पण काही पाऊस नसतो आणि माझी केस, अरे यार जाऊ दे, केस भिजलेत. आणि पाऊस आला आणि आम्ही पळत निघालो आणि आम्ही आता आलोय तिकडेच सूर्यमंदिरच्या इथून 5 मिनिटाचा रस्ता आहे पुढे. आणि इथे या पॉईंटचं नाव आहे कशेळी बीच बोलू शकतो आपण, पण इथे देवघळी बीच बोलतात. आणि आपण आता आलेलो आहे देवघळी बीचच्या इथे. आणि क्या बात है, क्या चल रहा है पीछे तो देखो. बाजूला ए ऍश काय तुला भावना समजत नाहीत का? आहा टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार. आहा टमाटर बड़े
चढशील ना? चहा आणि नाश्ता जुगाड तो आहे गाईस. अरे तो कुठे टाकतोय? राठी अँगल मध्ये तरी होते. राटे क्लोज रेंज में इतना वीक है. तर गाईस आता आपण घरी आहोत. ए बाबा ए कॉपीराइट लागेल. हा तर आम्ही आता जस्ट घरी होतो. जेवण झालंय आणि आज घरी मामाने चिकन केलं होतं आणि प्रॉन्स होते. तर रजत भाई, हाऊ वॉज द जेवण? जेवण खूप भारी बनवलं होतं काकींना. खूप टेस्टी, खूप भारी. पोट भरूपर्यंत खाल्लं मी. येस. असं कधी खात नाही. मम्मी तू बघत असशील तर रागवू नकोस. जास्त रागवू नका काकी, जास्त नाही. थोडंच खाल्लं यांनी, एकदम ताट भरून, एवढं काय नाही. तर सगळ्यांनी पोटभर जेवलं आणि आता आमचा विचार चालू आहे बाहेर जायचा. परत एकदा बाहेर जायचा विचार चालू. तो आता बघू दे, तो विचारच राहतो की तो प्रत्यक्षात उतरतो. आलोच गाईज. आमचा तसा बाहेर जायचा प्लॅन तर प्रत्यक्षात आलेला आहे. पण लाईट गेली म्हणून काही दिसत नाही, कारण लाईट गेली. ती गेली. कोकणात येताना इकडे येऊ नका. लाईट गेली म्हणजे बारीक गेली. ती गेली. हा कंटिन्यू. कोकणात येताना जर समजा अमावस्या असेल, येण्याची गरज नाही. पुढच्या वर्षी, पुढचा महिना. एक्झॅक्टली पुढचा महिना. ओके. कारण अमावस्या आहे. आणि जर समजा तुम्ही आलात आमच्यासारखी, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. मागं घे हॉरर सीन होऊ दे. तुम्ही कुठे होतो? हा, जर आमच्यासारखे आलात तुम्ही, जर आलात आमच्यासारखे, पुलावरून 4 वेळा फेकीन. तर आम्ही आलो म्हणजे आम्ही आमच्यासारखे आलात. घरात बसायचं. गोटी सोडा, लिमका, जेवल्यानंतर लिंबू पाणी, स्प्राईट, राऊंड मारायला. मुंबई नाही, घरात बसा. कोकण आहे. हडळी वडळी अशाच फिरत असतात इथे, भाजी सारख्या. मच्छीवालीवर पण डाऊट येतो आजकाल. बघितला आमची कशी आहे मच्छीवाली? दाखवला. बघ कसा अण्णासाहेब तर गाईस, जर हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. नाहीतर कोकणातला येईल कोणतरी घरी धरायला. सबस्क्राईब.